10वीच्या विद्यार्थ्यांचे पेपर 6वीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं शिक्षकांनी तपासल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी गावातील उत्तरेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये घडला होता आणि ज्यानं या विरोधात तक्रार दिली होती त्याच्याच विरोधात संस्थेनं आणि मुख्याध्यापकांनी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। त्या नोटिसीमध्ये सांगितलं गेलेलं आहे की शाळेची, संस्थेची आणि बोर्डाची बदनामी केली आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव आहेत। त्यांची नेमकी काय बाजू आहे ही जाणून घेऊयात। सर, जो तुमच्या शाळेमध्ये प्रकार घडला होता त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही, आमच्या शाळेमध्ये 10वीचे पेपर शेंडे सरांनी विद्यार्थ्यांना घेऊन तपासले अशी तक्रार आमच्या शाळेतील कर्मचाऱ्यांनी केली होती। पण शाळेचे पेपर 10वीचे पेपर तपासण्यासाठी 6वीच्या मुली योग्य ठरत नाहीत। मग हे पेपर तपासले असा त्याचा अर्थ होत नाही। सहकार्याच्या भावनेतून त्या मुलींना वैभव शेंडे सरांनी मदतीसाठी घेतली असेल, ती एक त्यांची चूकच आहे। पण असं तुम्ही असं म्हणताय चूक आहे, पण ते घेता येतं का? घेता येतं का? तसं नाही, कायद्यामध्ये तसं आहे का? तसे म्हणजे घेता येत नाही। कोणाच्याही समक्ष 10वीचे पेपर तपासता येत नाहीत आणि तपासायचेच पेपर असते तर शेंडे सरांनी ऑन कॅमेऱ्यावर तपासले नसते, तर ती म्हणजे त्यांनी कुठलेही पेपर कुठल्याही विद्यार्थ्याकडून तपासून घेतलेले नाहीत। पण सीसीटीव्ही मध्ये समोर दिसतंय की 2 मुली बसलेल्या आहेत, त्या ठिकाणी सर बसलेले आहेत। घेता येतात का? नाही, नाहीत घेता येत। पण तक्रार अशी झाली की 6वीच्या विद्यार्थ्याकडून 10वीचे पेपर तपासले गेले। बरोबर आहे। मग आता या संदर्भात संस्थेनं काय कारवाई केली आहे? आता संस्थेने, बोर्डांनी आणि झेडपीनी चौकशी, शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेची चौकशी, सरांची चौकशी केलेली आहे। त्यानुसार आम्हाला एक लेटर दिलं त्यांनी की तुमच्या स्तरावर त्यांना शिक्षा करावी कलमानुसार। काय साधारण शिक्षेची तरतूद आहे आणि संस्था करू इच्छिते का शिक्षा? करू इच्छिते। काय नेमकं कारवाई? तात्पुरत्या स्वरूपाचे आम्ही 8 दिवस त्यांना नोटीस दिले, त्याच्यावर त्यांनी खुलासा करावा। काय नोटीस आहे त्याच्यामध्ये? शाळा संस्थेची बदनामी केल्या, गैरवर्तन केल्याबद्दल आणि बोर्डाचं बी गैरवर्तन केल्याबद्दल त्यांना खुलासा मागितलेला आहे। 8 दिवसात त्याची उत्तर येईल शिक्षकांकडे। पण ज्यानं तक्रार ही समोर आणली, ज्यानं हा सगळा प्रकार समोर आणला, त्याला देखील तुम्ही कारणे दाखवा नोटीस दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं नमूद केलेलं आहे की शाळेची, संस्थेची आणि बोर्डाची बदनामी केली। मग बदनामी नेमकी कुणी केली? बदनामी तसं नाही की 10वीचे पेपर तपासून घेतले हा शब्द नाही पाहिजे होता। बरोबर आहे। हां, म्हणून शाळेची किंवा संस्थेची बदनामी केली आणि बोर्डाने पत्र दिल्यानंतर आम्ही दोघांच्याही कारवाई केलेली आहे। तात्पुरत्या स्वरूपाची दोघांच्याही कारवाई केलेली आहे। काय कारवाई जरा सविस्तर पद्धतीने सांगाल? काय म्हणजे नाही, जे शिक्षक आहेत त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई केली आणि ज्याने तक्रार केली त्याच्यावर काय तक्रार केली त्याच्यावर खोटी, म्हणजे 50% खोटी माहिती पुरवल्याबद्दल त्याला ताकीद दिलेली आहे। दुसरी काही त्याच्यावर सुद्धा आम्ही कुठलीही शिक्षा केलेली नाही आणि शिक्षकांनाही गैरवर्तन केल्याबद्दल सध्या पत्र दिलेलं आहे आणि 8 दिवसात खुलासा मागितला आहे की यावर जर तुमचं गैरवर्तन सुधारलं नाही तर पुढची शिक्षा आम्ही देण्यास तयार आहे। खरं तर ज्या शिक्षकाने हा प्रकार केला तो गंभीर स्वरूपाचा तुम्हाला वाटतो का? आणि जर वाटत असेल तर फक्त त्याला नोटीस देऊन काम भागतं का? नाही, 8 दिवसांनी आम्ही शिक्षा देणारच आहे। प्रथम त्यांना ताकीद दिली आहे 8 दिवसात, म्हणजे वकिलाच्या सल्ल्याने ताकीद दिलेली आहे। कारण ज्यावेळेस आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी असं सांगितलं की याचे कारवाईचे अधिकार जे आहेत ते संस्थेला आहेत। खरं तर ज्या वेळेस इथं चौकशीसाठी गेले होते, ज्यांनी तक्रारदार केली त्यांचंच म्हणणं असं की त्यांना दमदाटी देखील केली गेली। तर यावरती खरंच तसा प्रकार नेरकर सर कोण आहे त्यांचं नाव घेतलं आणि अशा पद्धतीने जे आहे ती दमदाटी केली। खरंच तसा प्रकार झालेला आहे का? आणि जे शिक्षकांचं जे वर्तन आहे ते फक्त नोटिसीपुरतं मर्यादित आहे का? नाही, त्याच्यावर शिक्षा होणारच की, त्यांना परत शिक्षा होणारच आहे। काय नेमकी संस्थेला काय आता प्राथमिक 8 दिवसात त्यांचा खुलासा मागितलाय। खुलासा त्यांचं पत्र आल्यानंतर पुढची मीटिंग घेऊन त्यांना शिक्षा देण्यात येईल। खरं तर कायद्यात नेमक्या काय तरतूद आहे? जर अशा प्रकारचे गैरवर्तन जर केलं असेल तर नेमकी कायद्यात काय तरतूद? कायद्यात साधी शिक्षा आहे, जबर शिक्षा आहे, दोन्ही शिक्षा आहेत। कशा पद्धतीने? साधी म्हणजे त्यांना ताकीद देणे, खरडपट्टी करणे, त्यांचं वेतनवाढ रोखणे किंवा सक्तीच्या 4 महिन्याच्या रजेवर पाठवणे, निलंबन करणे।
तर मला आता एक गोष्ट सांगा, हा जो प्रकार घडला, ज्यानं प्रकार समोर आणला, त्याच्या विरोधात दोघांनाही तुम्ही सेम नोटीस बजावली, म्हणजे मग जास्त दोषी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? आता सध्या तर 10वीचे पेपर विद्यार्थ्यांच्या समवेत तपासणे हे अयोग्य आहे, तशी शिक्षकांची चूक आहे आणि खोटी माहिती, अर्धवट माहिती दिल्याबद्दल कर्मचाऱ्याची चूक आहे. त्यामुळं दोघालाही सध्या समान शिक्षा दिलेली आहे आणि नंतर बोर्डाचं काय उत्तर आलं तर परत शिक्षा देण्यात येईल. दुसरी गोष्ट अशी बोलली जाते की संस्था असेल, शाळा असेल, की पाठीशी घालतात शिक्षकांना. याच्यामधून असं समोर दिसतं आहे, कारण चर्चा देखील अशीच आहे की संस्था शाळा शिक्षकांना पाठीशी घालते. खरं तर मोठा गुन्हा कोणाचा आहे हे तुम्हीच म्हणालात की शिक्षकांनी केलं, तर सेमन दोघांना नोटीस नाही. बजावली. पण बोर्डाने सिद्ध केलं नाही ना, मोठा गुन्हा केलाय, तपासून घेतलेत पेपर, हे बोर्डाने सिद्ध केलेलं नाही. अच्छा. माध्यमिक बोर्डाने जर सिद्ध केलं असतं तर आम्हाला गंभीर स्वरूपाची शिक्षा द्यावीच लागली असती. अच्छा. बरोबर आहे. पण प्रथम दर्शनी तरी तुमच्या ते ह्याच्यानुसार सिद्ध झालं असतं. सिद्ध झालं नाही, पण विद्यार्थ्यांना घेऊन पेपर चेक केलं ते अयोग्य. निश्चित आहे. हे दिसतंय. दिसतंय. तर हे हा, असू दे. तर हे होते संस्थेचे अध्यक्ष, ज्यांची भूमिका अशी आहे की बोर्डाने ठपका ठेवलेला नाही, पण मात्र जे CCTV दृश्य आहेत त्याच्यामध्ये 6वीचे विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत, शिक्षक देखील त्या ठिकाणी बसलेले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे. ज्यानं गुन्हा केला त्याला देखील तीच नोटीस, आणि ज्यानं तक्रार समोर केली त्याला देखील तीच नोटीस. आता यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, विंडी, सातारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.